पुण्यामध्ये उड्डाणपुलाच्या उद्घाटनावर महायुतीमध्ये श्रेयवाद। उद्घाटनापूर्वी भाजप आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी। जायकवाडी धरण 95% भरलं। 48 तासामध्ये जायकवाडी धरणातून कधीही पाणी सोडण्यात येईल। गोदावरी नदी काठावरील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी। गंगापूर धरणातून 6340 क्युसेक्सना पाण्याचा विसर्ग सुरू। रामकुंड आणि गोदाघाट परिसर पाण्याखाली। खेड तालुक्यामधील गोलेगाव पिंपळगाव येथील इंद्रायणी नदीला पूर। नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बांधारा पाण्याखाली। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। पुणे जिल्ह्यामधील नीरा देवधर धरण पूर्णतः भरलं। 10,000 क्युसेक्सना नीरा नदीमध्ये विसर्ग सुरू। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। सांगलीमध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी 36 फुटांवर, तर वारणा नदीचं पाणी पात्राच्या बाहेर पडल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा। नांदेडच्या मुखेड तालुक्यामधील अतिवृष्टीचा रावणगाव आणि हरनाळ गावांना मोठा फटका। लेंडी नदीला आलेल्या पुरात अनेक घरं उद्ध्वस्त, तर जिल्हा परिषद शाळेमध्ये चिखलाचं साम्राज्य। मुंबई शहरासह उपनगरात ऑरेंज अलर्ट। हायटाईडमुळे समुद्राला उधाण। नागरिकांनी सतर्क राहावं, प्रशासनाचं आवाहन।